नमस्कार मित्रांनो, भजनी मंडळीसाठी आनंदाची बातमी आहे। भजनी मंडळींना एका भजनी मंडळीसाठी 25,000 रुपये असा अर्थसहाय्य मिळणार आहे। तरी थोडीशी आपण जाहिरात वाचून घेऊ। तर राज्यभरातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25,000 रुपये भांडवली अनुदान वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली आहे। भजनी मंडळीच्या अनुदानासाठी शनिवार 23 ऑगस्टपासून अर्ज सुरू झाले आहेत। मंडळींनी 23 ते 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज संकेतस्थळावर करायचे आहेत। तर हा अर्ज कुठे करायचा आहे, कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे ते आपण आज पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला गुगलवर यायचं आहे। हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवर जरी भरला तरी पण चालतो। गुगलवर आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट टाकायची आहे www.mahanudan.org अशा प्रकारे टाकून सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला अशी वेबसाईटचा डॅशबोर्ड दिसणार आहे, होमपेज। असं होमपेज दिसणार आहे। या ठिकाणी तुम्हाला खाली घ्यायचं आहे। एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, गडबड करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा अशा प्रकारे दिसेल तुम्हाला। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर सुरुवातीला विभाग निवडायचा आहे, कोकण विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर। नंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे। तर तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता, तालुका या ठिकाणी टाकायचा आहे। आणि या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जे काही असेल ते टाकायचं आहे। नंतर या ठिकाणी भजनी मंडळीचं नाव टाकायचं आहे। तुमच्या भजनी मंडळाचं जे काही नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे। खाली कायमचा पत्ता टाकायचा आहे। संस्था असली तरी चालते। या ठिकाणी एक मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आणि एक ईमेल ID टाकायचा आहे आणि नोंदणी करा या बटनावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुमची नोंदणी झालेली आहे। तुम्हाला पुन्हा होम पेजवर यायचं आहे आणि भजनी मंडळ लॉग इन त्याच्या खाल्ल्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अगोदर वरच्याव केलं होतं नोंदणी, आता लॉग इन करा या बटनावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो तुम्ही नोंदणी करताना टाकला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून OTP पाठवा बटनावर क्लिक करा। OTP मोबाईल व ईमेलवर यशस्वीरित्या पाठवला आहे। तर या ठिकाणी OTP टाकायचा आहे। OTP जर मोबाईलवर आला नसेल तर ईमेलवर चेक करा। त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे। तर या ठिकाणी एकदम शेवटला भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज या ठिकाणी क्लिक करायचं आहे। जे तुम्ही नोंदणी करताना नाव टाकलं होतं ते पूर्ण या ठिकाणी नाव वगैरे दाखवेल, तुमचा मोबाईल नंबर दाखवेल। तर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे। तर या ठिकाणी थोडं खाली घ्यायचं आहे आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण आपण शेवटी पाहणारच आहोत। तर आता या ठिकाणी तुम्हाला भजनी मंडळ IFSC कोड, आता बँक पासबुक तुमचं भजनी मंडळाचं पाहिजे। तर या ठिकाणी कोणती बँक आहे, बँकेचं नाव, IFSC कोड, बँकेची शाखा व बँक खाते क्रमांक टाकायचा आहे। बँक खाते क्रमांक 2 वेळेस टाकायचा आहे व बँक खाते मालकाचे नाव आणि भजनी मंडळाचे पॅन कार्ड एक पाहिजे, ते पण तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। तर या ठिकाणी भजनी मंडळ व्यावसायिक आहे का, व्यावसायिक असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। मंडळाचे कार्य, भजनी मंडळाचे कार्य तुम्ही ग्रामीणमध्ये जास्त करता का शहरामध्ये करता ते या ठिकाणी टाकायचं आहे। तर या ठिकाणी मागील 3 आर्थिक वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती या ठिकाणी थोडक्यात लिहायची आहे। तर या ठिकाणी मंडळाने कलाक्षेत्रात राज्य पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती, मागील 3 वर्षात केंद्र शासनाकडून कार्याबद्दल निधी मिळाला असेल तर या ठिकाणी त्याची माहिती लिहायची आहे। खाली भजनी मंडळातील एकूण सदस्य किती आहेत,
तर तुम्ही आत्तापर्यंत किती कार्यक्रम केले ते या ठिकाणी टाकायचं आहे. एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या, एका वर्षात तुम्ही किती कार्यक्रम करता ते या ठिकाणी टाकायचं आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत. तर या ठिकाणी 1 नंबरला तुमचा ग्रामपंचायतचा दाखला लागणार आहे भजनी मंडळासाठी. तर 2 नंबरला आहे बघा, तुम्ही कार्यक्रम केलेल्या कार्यक्रमाची एक ओरिजिनल फोटो लागणार आहे. आणि या ठिकाणी एक आयोजक पत्र असते कार्यक्रमाचं, ते पण या ठिकाणी लागणार आहे. कार्यक्रम संस्थेतील वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध वृत्तांत म्हणजे एखाद्या पेपरमध्ये जाहिरात वगैरे तुमच्या मंडळाची लागणार आहे, ते एक चित्रीकरण तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका एक तुम्हाला जी आलेली असते ती एक निमंत्रण पत्रिका या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट नसले डॉक्युमेंट काढून घ्या आणि फॉर्म अपलोड करा. हे लवकरात लवकर निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या भजनी मंडळातील महाराजांना किंवा गावोगावातील भजनी मंडळांना शेअर करायला विसरू नका. तर रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र.